डायलॉग आहे, राडा होणार पोरं ना ऐकणार. पोरं नाही निक्यानी भल्या नाही ऐकणार. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी तुमचा निक्या परत एकदा तुमच्यासाठी कोकणातील व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज मी गणपतीपुळेला आलो आहे. मी मुंबईवरून 26 तारखेला गावी आलो. गावी येताना तर ब्लॉग बनवायला नाही भेटला, खूप पाऊस होता, पाऊस वगैरे होते, मग आम्ही तो ब्लॉग बनवला नाही. परत तिथून मंडणगडवरून आम्ही रत्नागिरीला आज आलो. रत्नागिरीला येताना पण खूप पाऊस भेटला, मग तेव्हा पण काय आम्हाला ब्लॉग बनवायला नाही भेटले. पण आम्ही आता रत्नागिरीवरून गणपतीपुळेला जातो आहे. तेव्हा बोललो आता ब्लॉग बनवायचंच, किती पण पाऊस असला तरी. खास तुमच्यासाठी ब्लॉग बनवतो आहे, नक्की बघा. तुम्हाला मी गणपतीपुळेमध्ये जे जे होते ना ते सगळं दाखवतो, कसे जातो आहे, कसे. बाईकवरतीच आहे मी आणि माझ्यासोबत एक मित्र आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर तुम्ही फक्त बघत राहा, व्हिडिओला जरा सपोर्ट करा. मागच्या व्हिडिओला तुम्ही काय एवढा सपोर्ट नाही केला, तरी बघू, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मी बोललो माझ्यासोबत जो मित्र आहे तो तुम्हाला मी दाखवतो, बघा तुम्ही. हाय, हा माझ्यासोबत मित्र आहे, तर ह्याला तुम्ही ओळखतच असाल. आणि ही माझी गाडी आहे. ह्या गाडीवरती आम्ही पूर्ण मुंबई टू कोकण प्रवास करतो आहे. आता बघा आमचा प्रवास तुम्हाला दाखवतो सगळं. बाकी मुंबई इथून गावी येताना तर तुम्हाला काय दाखवलं नाही, पण आता आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही फक्त लास्टपर्यंत बघत राहा, भेटू व्हिडिओमध्ये. कोकणात तुम्ही याल तर तुम्हाला बरेच काही असे बघायला भेटेल. कोकणात मस्त की निसर्गरम्य वातावरण आहे पावसाचं. आणि बाईकवरती प्रवास करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तसा प्रवास, कुठे पण थांबून कुठे पण काही बी करू शकता. जाते नाखवा हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो 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 हैया हो. निळा निळा हा दर्या, गर्द झाडी, गणपतीपुळेसाठी यायचं असेल तर राहण्याची खाण्याची उत्तम प्रकारे सोय ही तुम्हाला इथे भेटू शकते. रूम राहण्यासाठी सुद्धा आहेत, हे तुम्ही बघू शकता. सगळी सुविधा आहे. गणेश भक्तांसाठी पूर्ण सुविधा असते. हे सर्व आहेत ते राहण्याची खाण्याची उत्तम सोय असते. तुम्ही आता बघू शकता आम्ही जात आहोत गणपतीपुळ्याकडे. हे बघा, गणपतीपुळ्याचे दर्शन घेऊन माणसं घरी पाठवलेले आहेत. आम्ही आता थोड्याच वेळात तुम्हाला गणपतीपुळे दाखवू. हे बघा मित्रांनो, इथं तुम्ही आलात गेटवरती गाडी पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथं मोठ्या प्रमाणात पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे गणेश भक्तांच्या. आणि हा बघा गणपतीचा मुख्य दरवाजा
तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हे आजूबाजूला दुकान आहे. हा मुख्य दरवाजा गणपतीचा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आपण बघून आता मंदिराकडे. हा मंदिराकडे जाण्यासाठी मस्तपैकी रोड आहे. गणपतीपुळे हा मंदिर समुद्रकिनारे लागल्यामुळे मस्तपैकी पूल असतो नाही का बघा. गणेश भक्तांची पूल. आणि मस्तपैकी आता आपल्याला आहे गणेश मंदिरात. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही आता मंदिरामध्ये पोचलो आहे. माझ्या मित्राने इंट्रोडक्शन केला तुम्हाला सगळी माहिती सांगितली. त्याला गाडी चालवायला नाहीत, मला गाडी चालवायला येते. मग मी काय बोलू शकलो नाही तर पाठी व्हिडिओ बनत होता. तर आता तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आता आतमध्ये आलो आहे. आम्ही आलो आतमध्ये लाईनीमध्ये तर आहे. पुढे पुढे कसं जातं ते तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही बघत राहा. मला बोल काहीतरी. तेवढा मित्रांनो आपल्या गणपतीचा मुख्य दरवाजा इथं आहे. तुम्हाला असं गणपतीचं वाहन म्हणजे गणपतीचे उंदीर ते तुम्हाला काय स्वतःची सोय इच्छा असेल तर उंदराच्या कानामध्ये बोलली तर पूर्ण होते अशी तरी ही लोक बोलतात. चालतप्रमाणे असं चालू आहे. आता मी एकदा ट्राय करतो. माझी इच्छा बोलतो. बघू पूर्ण येतं. पुढच्या ब्लॉगला आपण गणपतीपुळ्याला तर भेटू. मित्रांनो इथं कॅमेरा अलाव नाही आहे, तरी पण मी तुमच्यासाठी थोडे थोडे शॉट घेतो. तुम्हाला सगळे दाखवतो मी कसे कसे आम्ही दर्शन घेतो आहे. इथं आम्हाला बाहेर पोलीस बोलले की आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, तरी तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करतो मी. थोडे थोडे शॉट टाकतो. तुम्ही बघा. भेटतो व्हिडिओमध्ये पूर्ण. मी बोलतो गर्दी थोडीफार कमी आहे कारण सर्वांच्या घरी आता गणपती चालू आहे. गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपती थोडीफार पब्लिक कमी आहे. तरी पण तुम्ही बाहेर गेलात तर पब्लिक खूप प्रमाणात आहे. कारण गणेश भक्त हे कोकणात आल्याशिवाय गणपतीपुळ्याला येतातच आहेत. कारण गणपतीपुळे हे कोकणातील एक देशभरातील सांस्कृतिक ठिकाण आहे. आता बघू पुढे आपण गणपतीचं दर्शन घेताना. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादे. ए हिरवा चाफा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा. हिरवा चाफा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा. पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा. मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही. मला कसं वाटलं दर्शन? दर्शन काही मस्त होतं. पण आपण थोडं मंदिरात आतमध्ये गेलो. पण काही थोड्या रिक्सवरती आपण थोडे व्हिडिओ शॉट केले कारण पोलीस बोलले की मी व्हिडिओ काढायला आलो नाही. तरी आपल्यासाठी त्यांनी थोडं दिले. पण पोलीस बोलतात तिथे दर्शन महत्त्वाचं आहे. व्हिडिओ काढणं ते तुमचं बरोबर आहे पण दर्शन महत्त्वाचं आहे. कारण एवढी माणसं बघा तुम्हाला इथं माणसं दिसतात आहेत. कारण माणसं इथं मोठ्या प्रमाणात आहे पब्लिक. कारण गणेश उत्सव आणि गणपतीपुळे हे सर्वात सुप्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे माणसं गणेश भक्तासाठी लाईनीत उभी असतात. आणि तेव्हा तुम्ही असे व्हिडिओ त्यासाठी पोलीस आम्हाला बोलले जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्यासाठी आलो नाही. तरी आम्ही तुमच्यासाठी थोडा प्रयत्न केलेला आहे. थोडा जे काही दिसतं ते तुम्ही बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इकडे तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालंय. दर्शनाचे तुम्हाला स्वस्त आम्ही दाखवणारच आहे. आता आम्ही बाहेर आल्यावरती आम्ही बघतो इकडे फोटोशूट चालू आहे. फोटोशूट करण्यासाठी एकदम चांगली प्लेस आहे. आणि बाहेरचा व्ह्यू पण चांगला. समोर समुद्र आहे. समुद्र आता तुम्हाला बाहेरचा आम्ही गणपतीच्या आतलं तर दाखवला. आता तुम्हाला गणपतीच्या बाहेरचं सगळं व्ह्यू दाखवतो. समुद्र वगैरे सगळं दाखवतो. या तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल. तुम्हाला हे तुम्हाला मंदिराच्या भोवती दिसतंय. हा बघा गणपतीपुळ्याचं मंदिर. निक्या समुद्र जर समुद्राकडे चल. समुद्रावरती अलाव नाही. समुद्रावरती पाणी खूप आहे.
हा ते पण आहे कार पोलीस आहेत ते बोलले आम्हाला आतमध्ये जाऊ नका, तर तुम्हाला बाहेरूनच आम्ही सगळे व्हिडिओ दाखवतोय. बाहेरूनच बघा, कारण आतमध्ये जायला परमिशन नाही. या दाखव. हे बघा, हे गणपतीचं मंदिर आहे, गणपतीचं कळश. आणि हे बघा, हे तुम्हाला आता व्ह्यू दाखवतं. कारण पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे इथं गेटला बंदी घातलेली आहे पोलिसांनी. कारण तुम्ही बाहेर जाऊ नाही शकत, कारण बाहेर काय इथे छोटे पुरे, छोटे माणसं, छोटे पुरे जास्ती प्रमाणात बाहेर येतात. त्यामुळे पावसाच्या आता सायंकाळी पाण्याची भरती येते, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात दरवाजा हा बंद करून ठेवलेला असतो. आणि हे बघा, हा तुम्हाला गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा दिसत आहे. आणि हा बघा गणपतीपुळ्याचं मंदिर, आवाजचा कळस. तुम्ही वळवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारन येवा बशीन येवा नाही तर सुसाट तर मित्रांनो, मगाशी माझा मित्र बोलला हे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी कोकणातच यावं लागतं. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, आमचा जन्मच कोकणात झाला आहे. कारण की जे बाहेर कुठे दिसत नाही ते सगळं आमच्या कोकणामध्ये आहे. कारण आम्ही आमच्या इकडे फळं बोला, फुलं बोला, नाही ती फळं, नाही ती फुलं, जेवढी बाहेर भेटतात तेवढे आमच्या कोकणामध्ये भेटतात. लागत त्याला बघा मित्रांनो, मस्त लहान पोरे असे आनंद घेते पावसाचा. आंबा पोळी काजूची बर्फी नारळवडी तळलेली मांडलेली पापलेट चिंबोरी आजीच्या हाताला चोभारी लाटांची सुरेल अदाकारी तोंडार घरा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे बघा कसं मंदिरामध्ये बनवलंय. तोंडात कोणता ॲनिमल आहे, तो कोणता प्राणी आहे? गाय आहे. गायीच्या तोंडातून पाणी येत आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन झालंय. दर्शन एकदम चांगलं झालं, खूप चांगलं झालं. पाऊस खूप होता, पावसामुळे आम्ही थांबलेलो. पावसामुळे जास्त व्हिडिओ पण काढायला नाही भेटले, तर तुमच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला, खूप व्हिडिओ काढले. आता आम्ही निघालोय, बाहेर आलो. आता बघूया, मी आता जातानाच ते व्हिडिओ टाकतो, तुम्हाला पाठवतो. पाऊस जर नसला तर पॉसिबल झाला तर तुम्हाला सगळं दाखवतो. चला भेटू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आपण थोडं बीचवरती आलेलो आहे. पाण्याची भरती आल्यामुळे आम्हाला लोकांना सांगले जास्तीत जास्त लांब राहायचं पाण्यापासून. तरी लोक बघा थोडीफार गेले पाण्यामध्ये. आम्ही पण आता जातोय पाण्यामध्ये, आम्ही पण आता जातोय. थोडं तुम्हाला पण एन्जॉयमेंट, आता गणपतीपुळे आधी पाणी आलं तर थोडं तर एन्जॉयमेंट होणारच. तुम्हाला दाखवून थोडं एन्जॉयमेंट आम्ही कसं करतात. चला जाऊ, जायचा स्वतःच्या रिक्स वरती जायचं आपल्याला खाली. मित्रांनो, यायचं असलं तर स्वतःच्या रिक्स वरती या. इथे तुम्हाला कोण सपोर्ट करायला कोण नाही. काय झालं तर स्वतःची जिम्मेदारी होती. हा बघा, माझा मित्र खूप एन्जॉय करतोय. बरं, डायलॉग बोल, डायलॉग बोल. डायलॉग आहे, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. पोरं नाही, निक्या आणि बाल्या नाही ऐकणार. मला माझी मम्मी बोलली, बाबू जातोय पाण्यात जास्त जाऊ नको, कारण आता पावसाचा दिवस आहे, भिजलाचा आधार करशील. हा मेरी जान. मित्रांनो, सकाळी आम्ही घरातून निघाले म्हणजे आम्ही राहणार मंडणगडला.
आम्ही राहणार मंडणगडला सकाळी निघालो, आम्ही 9 वाजता घरातून पोहोचलो, 2 वाजता थोडे जेवले, विश्रांती केली. त्याच्या मावशीकडे आलेलो, कारण आम्ही मुंबईवरून आलेलो मंडणगडमध्ये. मंडणगड आमचं मुख्य गाव आहे. आणि हा बोलला आता जाऊ गणपतीपुळ्याला, आणि मी तर ह्याच्या बाईकवरती येतो, तुम्हाला माहिती आहे. आता बाईकवरती आलो तर भाऊ आपला बोलला जायचा, तर विषय संपला. जायचा तर जायचा, जिथं भाऊ बोला तिथं आपण जायचं. आणि आता तो बोलला मावशीकडे जाऊ, तर गणपतीपुळे जवळच आहे. आणि मी पण गणपतीपुळ्याचं दर्शन कधी घेतलं नव्हतं. हे भाऊ आलेले दोनदा येऊन गेले, कारण यांची मावशी इथंच आहे. आता गणपतीपुळे आलं तर ह्याला बोलत चल, समुद्र आपलाच आहे आणि समुद्राचा तर आता आस्वाद घ्यायलाच पाहिजे. हे बघा समुद्र एन्जॉयमेंट, फुल एन्जॉयमेंट. आणि पब्लिक पण खूप आहे. आणि ते सांगितलेलं आहे लहान मुलांना जास्त प्रमाणात आतमध्ये सोडू नका, कारण आता पाऊस. हा बघा मित्रांनो, कोकणातली समुद्र किनारा बघा, पाणी कसं निव्वळ. आणि आपण मुंबईला गेलो, गेट ऑफ इंडिया, दादर चौपाटी, ते तुम्हाला मरीनला आहे, ते तुम्हाला पाणी बघा कसे. हा बघा पूर्ण स्वच्छ पाणी, किती समुद्राचं पाणी आहे तरी पाणी एकदम निव्वळ आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण खूप वाढलंय मित्रांनो. आम्ही आता बघतो आणि कल्टी मारतो, जास्त रिक्स घेत नाही, कारण की मम्मी बोलले जातोयच परत ये. आम्हाला घरचे बोलले जाताय नीट या. इथं काय ना, आमचा डायलॉग आहे बंदावाल्या. डायलॉग आहे, पोरांना तर ठेवले ना, कारण आम्ही आता युट्यूब चॅनल चालवते थोडा आमचं. आता आम्ही पण थोडं ट्राय करते, बघू आता आमचं किती जमतंय. आणि आता तर पोरं बोलता येते राडा होरा निक्या मला नाही ऐकणार. बघू आता कसं चालतंय पुढे ते. आता तरी एन्जॉयमेंट करू, पुढे चालले तुमच्या आशीर्वादाने, लाईक फॉलोअर्स वाढले ते बघू पुढे. ऐक ना भले, इकडे माझ्या मावशीच्या गावी तुला घेऊन आलोय, तुला समुद्र किनारी घेऊन आलं, गणपतीपुळेला घेऊन आलं. तुला कसं वाटतंय? मला तर आता भारी वाटतंय. आता पावसाचे दिवस आहेत, मस्तपैकी समुद्र किनाऱ्याला फिरलो. फक्त आता मावशीला दिवस आहे, सध्या गेली कोंबडी कापायला पाहिजे बाई. आता दिवसभर खूप दमलोय, ट्रॅव्हलिंग केली 4 तास बाईक वरती, गणपतीपुळे फिरलो. आता आम्हाला खूप मजा वाटते. आम्ही मुंबईवरून निघालो तेव्हापासून खूप पाऊस आहे, 3-4 दिवस कंटिन्यू आम्ही पावसातच भिजतोय. खूप म्हणजे कपडे पण नाही सुकायला, वले कपडे घालून फिरतोय आम्ही. काय बोलायचं आता. घरच्यान बोलतायत पोरांनो जा फिरा, अरे पण कपडे तरी आता काय करणार का. आम्ही मुंबईवरून आले तर 4 कपडे येतात. गावी बाबू आला की बाबू आपले 4 कपडे भरले की बॅगेत घेऊन आला. आता तुम्हाला माहितीये, कोकणी माणसाची कधी बॅग मुंबईवरून भरून येत नाही. मुंबई गावावरून भरून जाते मुंबईला, कारण की मुंबईवर निघताना 4 टी-शर्ट 4 चड्डी घ्यायचे. आणि आपला बाबू निघाला चला कोकणात. बाबू कोकणातून जाताना हे पिशावरून घेऊन जातो. तुम्हाला तर माहिती आहे कोकणकरांची संपत्ती कशासाठी लाजत नाहीत, कशासाठी काय नाही. कोकणकरांकडे खूप आहे. आता फक्त बघा बाबू आता मुंबईला नाही गेले, काकडी चिपूड बाबूने भरला ना. आता बाबू जाताना बाबू काकड्या, चिपूड, खेकडे, मासे घेऊनच जाईल, कारण की ह्याच्याशिवाय तर कोकणात आल्यासारखं वाटणारच नाही. पण आपल्या मंडणगड मध्ये तर काय दिसतच नाही कुठे गेलेलो. बाई पण मंडणगड असे आहे ना, मंडणगड मध्ये काय तू मंडणगड आहे भावानो. रात्री 7च्या नंतर सगळा बंद असतो. मंडणगड स्वर्गावनी सुंदर हे आमचं मंडणगड. तुम्हाला आताच सांगतो मित्रांनो, स्वर्गावनी सुंदर हे आमचं मंडणगड आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाई आपल्या मंडणगड तालुक्याचं नाव तर एवढं मोठ्या प्रमाणात तुला काय सांगतो. महाराष्ट्र लांबून मंडणगड मध्ये ते जाऊ दे, भलं किती हँडसम दिसतो रे मी. ग्लो आलाय का चेहऱ्यावरती कोकणात आलं. केस पण 2 महिन्याची मेहनत होती मित्रांनो, वाढवली. केसे जाऊ दे, चेहरा तर बघ. तर तुम्हाला माहिती आहे गावी यायचं म्हणजे केसेचं कापा लागतं, नाही तर गावी बाबू आला की बाबू काय नाही, गावी आल्यावर ते एकच टोमना. मुंबईमध्ये तुम्हाला नावी भेटलाच नाही. तेव्हा बाबू गावी येताना खरंच मित्रांनो खूप मजा येते. सनसेटला आलेलो, पण सनसेट काय झालाच नाही. दिवसभर कंटिन्यू पाऊस आहे, काय ऊन तर आलाच नाही. सूर्यदादा काय आलेच नाहीत बाहेर. तुम्हाला राहण्याची सोय असेल, तुम्हाला राहण्याची सोय हवी असली तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल हे बघा, इकडे रूम्स आहेत, खूप रूम्स आहेत इकडे. खूप एन्जॉय करण्यासाठी खूप जागा मस्त आहे. खूप मजा येते, खूप मजा. बघा माझा मित्र बघा किती एन्जॉय करतो. खूप मजा आली. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, खूप एन्जॉय करते. आता पाऊस आलाय म्हणून सगळी पब्लिक जाते परत आतमध्ये. तुम्ही पाहू शकता. यांच्या आता गाय येणार आतमध्ये जाते. हो काका वायर या काका चला रात्र झाली, चला. नाही तर स्टॉप करून ठेवाल, गणपती आहेत. आता काकी येते दांडका घेऊन.
तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता गणपतीचं पूर्ण दर्शन आम्ही केलेलं आहे. गणपतीचे तुम्हाला व्ह्यूसुद्धा बघले आहे, गणपती तुम्हाला बघले आहे आणि गणपतीचं दर्शन घेऊन जाण्यासाठी आम्ही आता परतीच्या वाटेला निघालेलो आहे. आणि हे बघा गणपतीचं दर्शन चांगल्या प्रमाणात आमचं झाले. आणि तुम्हाला सुद्धा गणपतीचे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता गणपतीपुळ्याला, कारण कोकणातील हा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. येऊन बघा तुम्ही येऊन बघा, तुम्ही नासून बघा. जाऊ दे तात्यानो, सॉरी तात्यानो, सॉरी. येत नाही. अभी तो शुरुआत है, पिक्चर ही बाकी है मेरे दोस्त. हे का मित्रांनो, गणपतीपुळ्याला आला तुम्हाला राहण्याची खाण्याची उत्तम सोय, निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला राहायला खायला स्वस्तात भेटू शकते. स्वस्तात म्हणजे थोडेफार पैसे द्यावे लागते मित्रांनो, कारण इथे माणसं राहणं ग्रामीण माणसांना सुद्धा काही ना काहीतरी आपल्या आणि मुंबईकरांसाठी आणि जिथे पण टुरिस्ट लोक येतात त्यांच्यासाठी ते करू शकतात उत्तम राहण्याची खाण्याची सोय. हा बघा, हा आपला असा मस्त पावसाचं असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघता येईल कोकणामध्ये. आणि आम्ही सुद्धा या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतोय. आजचा दिवस पूर्णपणे बाईकवरती आमचा गेलेला आहे. आणि हे बघा मस्तपैकी शाळाही सजवलेली आहे. तर मित्रांनो तिथं आम्ही गणपतीचं दर्शन घेतो. थोडीफार व्हिडिओ शूटिंग करताना तिथे आम्हाला 2 टुरिस्ट भेटले, ते मुंबईवरून आलेले. ते खास निक्याला बोलवते, तुम्ही ब्लॉगर बिगर आहात का? काय निक्या तुला कसं वाटलं ते बोलताना? खूप भारी वाटले, खूप भारी वाटले. ते डायरेक्ट समोरून येऊन बोलले आम्हाला, तुम्ही का ब्लॉग वगैरे बनवता का? बोला हा ब्लॉग वगैरे बनवतो. आमचे त्याने आयडी वगैरे घेतले. खूप भारी वाटतं असं कोण दुसरं बोललं की समोरून येऊन की तुम्ही ब्लॉगर आहे का, हे ते म्हणजे असं काहीतरी सफल झाल्यासारखं वाटतं. खूप भारी वाटतं. तो पण मित्रांनो, तो पण एक प्रकारचा ब्लॉगरच होता. तो बोलतोय मित्रांनो प्रयत्न करत राहायचं, कारण माणसांची ब्लॉगरच एक ब्लॉगरची भावना समजू शकतो. आहेच मित्रांनो. चल निक्या, आता आम्ही जातोय निक्याच्या मावशीच्या घरात. निक्या रात्रीचा बेत काय आपला? चिकन आहे, चिकन बाबा पावसाचा दिवस आणि चिकनची मस्त मस्त बेत उडूया, चिकन खाऊया आणि सकाळी जाऊया आपला मंडणगडला. हा चला मित्रांनो. मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे करून आलोय. तर नंतर ते ब्लॉग काय काढायला नाही भेटले, पाऊस खूप होता. मग आम्ही आता आलोय घरी आलोय. आता चेंज वगैरे केला, जरा बाहेर रोडवरती आलेलो. तर बोललो आता एंड करायचा इथं ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.